कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सुमारे 5.25 कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबर ग्रीस जप्त केलं। या अंबर ग्रीसची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे। पुणे बेंगलोर राज्य महामार्गावरील कणेरीवाडीजवळ ही कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे। पुणे बेंगलोर राज्य महामार्गावरील कणेरीवाडी इथल्या एका पेट्रोल पंपाजवळ काही लोक व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार परशुराम गुजरे यांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचं पथक तसंच वन विभागाकडील नंदकुमार नलवडे आणि त्यांचं पथक तयार करून या ठिकाणी सापळा रचला होता। या दरम्यान 2 व्यक्ती एका कारमधून तर त्या कारच्या पाठोपाठ मोपेडवरून एक व्यक्ती येत असल्याचं आढळून आलं। त्यांचा संशय आल्यानं पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना काही अंतरावर पकडलं। त्यावेळी त्यांच्याकडील सॅकमध्ये सुमारे 5.25 कोटी रुपये किमतीची आणि 5 किलो 249 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबर ग्रीस असल्याचं आढळून आलं। माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या राधानगरी तालुक्यातील चंद्रे इथल्या संभाजी श्रीपती पाटील, कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिखलवहाळ इथला प्रमोद उर्फ पिंटू शिवाजी देसाई आणि गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी इथल्या अनिल तुकाराम महाडिक या तिघांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून व्हेल माशाच्या उलटीसह एक कार आणि एक मोपेड असा सुमारे 5,28,61,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटक केलेल्या तिघांना पुढील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात मुद्देमालासह देण्यात आलाय।